तर आज आपण पाहणार आहोत बोकड्याच्या पायाचं सूप, ज्याला आपण पाया सूप किंवा काही भागात खुरसानी सूप असेही म्हणतात। हे पौष्टिक असे सूप आहे जे विशेषतः हाडे मजबूत करण्यासाठी आणि संधिवात असलेल्या लोकांसाठी हा सूप खूप लाभकारक ठरतो। नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत। तर हे बोकड्याचे पाय घेतले आहे। हे पाय खाटेकांकडूनच भाजून कट करून आणले आहे। जर तुम्ही घरी भाजत असाल तर हे पाय गॅसवर थेट आचेवर भाजा किंवा कोळशावर धरून भाजा, थोडेसे काळसर होईपर्यंत चांगल्या पद्धतीने भाजून घ्या, म्हणजे पायाला केस राहणार नाही। भाजल्यानंतर पायाला ज्वारीचं पीठ लावून चांगल्या प्रकारे घासून घ्या। हे असं केल्यामुळे केस बाह्य घाण निघून जाते। नंतर एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात हे पाय 5 ते 7 मिनिटं भिजत ठेवा। नंतर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्या। तर हे पाय मी स्वच्छ धुवून घेतले आहे। आता आपण सूप बनवायला घेऊयात। त्यासाठी गॅस ऑन करू आणि यावर एक कुकर ठेवू आणि कुकरमध्ये तेल घालूयात। आणि तेल गरम झालं की यामध्ये 2 हिरवी इलायची, काळी मिरी, दालचिनी तुकडा, 1 मोठी इलायची, 3 ते 4 लवंगा, 1 तेजपत्ता आणि परतून घेऊया। नंतर लसूण, आलं आणि 1 मिरची बारीक चिरून घेतली आहे हे घालूयात, परतून घेऊयात। नंतर कांदा घालूयात, पाया घालूयात, यामध्ये हळद मीठ घालून परतून घेऊया। एक ते 1.5 ग्लास पाणी घालूयात। मध्यम आचेवर 2 शिटी आणि मंद आचेवर 20 मिनिटं शिजत ठेवूयात। आता हे 25 मिनिटांनंतर बघत आहे, पाहूया पाया शिजले आहे की नाही। तर पाया चांगलं शिजले आहे। हे पाया एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि हे कुकरमधलं पाणी गाळून घेऊ, म्हणजे खडे मसाले, कांदा, लसूण, आलं, मिरची सूप पिताना दाताखाली येणार नाही। हे या प्रकारे चमचनी मॅश करून घेऊ, म्हणजे यामुळे सूपाला चव पण छान येईल। वरून थोडं गरम पाणी घालून हे सगळं मिश्रण काढून घेऊ आणि हे गाळणीतलं खडे मसाले टाकून देऊ। आता यामध्ये मिरीपूड आणि कोथिंबीर घालून सर्व करू। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्याकरिता सबस्क्राईब करा। तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। प्लीज एक लाईक करा। धन्यवाद।